हॅलो स्टुडंट, इयत्ता तिसरीचा आपण एक भारतीय संशोधक हा धडा कालपासून पाहत आहोत. तर आज आपल्याला त्याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. तर काल आपण शंकरच्या मनात एक यंत्र तयार करायचं का आलं आणि त्यांनी त्यासाठी काय काय उपाय केले आणि त्यांचं पूर्ण जन्म वगैरे ते आपण काल पाहिलं. आज आपल्याला तिथून पुढचा भाग पाहायचा आहे. काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात सदर शोधाचा खास उल्लेख करण्यात आला. ही बातमी थेट एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले व दिनेश वाच्य यांना दाखवली. त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदतही दिली. BC 1899 मध्ये इंग्लंडला गेले. डोक्यात असलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी बनवून पाहण्याची सवय शंकररावांना लहानपणापासून होती. ते 10 वर्षाचे होते तेव्हाची गोष्ट. त्यांनी एक मजेशीर प्रयोग केला. लांब अंतरावरच्या 2 ठिकाणा जोडणारी एक तार बांधली. तिच्या टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने ठोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्यांच्या भाषेत पाठवता येईल अशी त्यांची कल्पना होती. त्यांनी त्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवली. बघा, काही दिवसांनी काय झालं, अमेरिकेतल्या सायंटिफिक अमेरिकन या मासिकात त्यांचा शोधाचा उल्लेख दिसला. तर गोकुळदास यांनी आपल्या भारतातील न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले यांना ती दाखवली व त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची कल्पना होती. मग त्यांनी काय केलं, लांब अंतराच्या 2 ठिकाणा जोडणारी एक तार बांधली. तिच्या टोकांना घंटा बांधून ठराविक पद्धतीने ठोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्यांच्या भाषेत पाठवता येईल अशी त्याची कल्पना होती. वयाच्या 15व्या वर्षी शंकररावांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक उपकरण बनवले. बऱ्याच वेळेपर्यंत 4 दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर होत असे. बालपणापासून शंकररावांची स्वभाव प्रवृत्ती शास्त्रीय आणि कला कौशल्याकडे होती. शाळेतील घोकंपट्टीचा त्यांना मनस्वी कंटाळा होता. मग इंग्लंडमध्ये BC यांनी प्रामुख्याने छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. इंग्लंडला बरीच वर्ष राहिल्यावर BC अमेरिकेला गेले. अमेरिकेत त्यांनी मिडीन ॲटोमॅटिक आयोडीन या गुणकारी औषधाचा शोध लावला. पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकावर उपयोग करण्यात आला. अमेरिकेत हे औषध लोकप्रिय झाले. BC यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पदव्या देण्यात आल्या. या सुमारास डॉ. भिसे यांची जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांच्याशी भेट झाली. BC इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी डॉ. भिसे यांना केली. स्वयंचलित तोफ तयार करण्याचे त्यांनी नम्रतापूर्वक नाकारले व मानवतेच्या भूमिकेतून होणारा संहार आपल्या परीने वाचवला. डॉ. भिसे यांनी सुमारे 200 शोध लावले. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरे यात शंका नाही. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल 1935 रोजी त्यांचे निधन झाले. बघा, मग भिसे यांनी किती शोध लावले आणि काय काय त्याचा वापर आपल्या मानव जातीसाठी झाला. पण मानवाला शोध त्यांनी जवळजवळ 200 लावले, परंतु तोफ तयार करण्याचे त्यांनी नाकारले, कारण माणसात युद्ध होणं हे त्यांना पटत नव्हतं. मग संहार म्हणजे विनाशकारक उपकरणं त्यांनी तयार केली नाही. म्हणजे एक भारतीय संशोधक की ज्याचे शोध आपल्यापर्यंत पोहोचवणं हा स्वाभाविक हेतू लेखकाने आपल्यासमोर साध्य केला आहे. ज.बा. कुलकर्णी यांचा एक भारतीय संशोधक हा धडा आपण आज पाहिला. तो धडा तुम्ही 3 वेळा वाचायचा आहे. हार्ड वर्ड्स अंडरलाईन करायचे आहेत आणि पान नंबर 67 आणि 68 वरती जे प्रश्न दिलेत ते वहीमध्ये लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला काही उपक्रम सुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि प्रात्यक्षिक ते सुद्धा तुम्ही करायचे आहेत. धन्यवाद.